भरपाईसाठी ई-केवायसी रद्द पण फार्मर आयडी अनिवार्य। मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर। राज्यामध्ये जे अतिवृष्टी झाली होती आणि त्या अतिवृष्टीचे नुकसान भरपाई म्हणून आता शेतकऱ्यांना पैसे वितरित करण्यात येणार आहेत, मदत निधी वितरित करण्यात येणार आहे। परंतु मित्रांनो, आता ई-केवायसी प्रक्रियेची अट जरी असली तरीही ती ई-अट रद्द करण्यात आली आहे आणि आता ई-केवायसी नसेल तर फार्मर आयडी शेतकऱ्यांकडे असणं अत्यंत गरजेचं आहे। तरच आता तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत। हीच संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राइब करून घ्या। शेतकरी मित्रांनो, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाची आर्थिक मदत देण्याची प्रक्रिया सुरू आहे। ॲग्रीस्टॅग असलेल्या शेतकऱ्यांना मदत थेट खात्यात मिळत असून बाकी शेतकऱ्यांसाठी विशेष नोंदणी शिबिर सुरू करण्यात आले आहे। अतिवृष्टी आणि महापुरामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे काम जिल्ह्यात सुरू असून ज्यांच्याकडे ॲग्रीस्टॅग आहे आणि त्या आयडीवरील नाव व पंचनाम्यातील नाव जुळते अशा शेतकऱ्यांना मदतीची रक्कम थेट बँक खात्यात जमा झाली आहे। मात्र ज्यांच्याकडे ॲग्रीस्टॅग नाही किंवा नावात तफावत आहे त्यांची भरपाई प्रलंबित असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली। आता अशा शेतकऱ्यांसाठी ॲग्रीस्टॅग नोंदणीचे विशेष शिबिर सुरू करण्यात आले असून ई-केवायसीची अट मात्र रद्द करण्यात आली आहे असेही त्यांनी सांगितले। सोलापूर जिल्ह्यासाठी 867 कोटी रुपयांची भरपाई मंजूर आहे। आतापर्यंत 276 कोटींची भरपाई जमा केली आहे। आता 164 कोटींची भरपाई जमा होईल। एकूण 480 कोटी रुपयांची भरपाई शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होईल। उर्वरित शेतकऱ्यांना ॲग्रीस्टॅग मिळाल्यानंतर व नावातील दुरुस्ती झाल्यानंतर भरपाईची रक्कम मिळणार आहे। ॲग्रीस्टॅग नसल्याने जवळपास 12% शेतकऱ्यांना मदत मिळू शकली नव्हती। ॲग्रीस्टॅग आहे परंतु नावात तफावत असल्याची प्रकरणे साधारणतः 1% एवढी आहेत। त्यासाठीच आता प्रशासनाने तालुका स्तरावर खास ॲग्रीस्टॅगसाठी शिबिरे घेण्याच्या सूचना दिल्या आहेत। सोलापूर जिल्ह्यासाठी 867 कोटी रुपयांची भरपाई मंजूर आहे। आतापर्यंत 276 कोटींची भरपाई जमा केली आहे। आता 164 कोटींची भरपाई जमा होईल। एकूण 480 कोटी रुपयांची भरपाई शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होईल। उर्वरित शेतकऱ्यांना ॲग्रीस्टॅग मिळाल्यानंतर व नावातील दुरुस्ती झाल्यानंतर भरपाईची रक्कम मिळणार आहे। ॲग्रीस्टॅग नसल्याने जवळपास 12% शेतकऱ्यांना मदत मिळू शकली नव्हती। ॲग्रीस्टॅग आहे परंतु नावात तफावत असल्याची प्रकरणे साधारणतः 1% एवढी आहेत। त्यासाठीच आता प्रशासनाने तालुका स्तरावर खास ॲग्रीस्टॅगसाठी शिबिरे घेण्याच्या सूचना दिल्या आहेत। तसेच सर्व तहसीलदारांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील किमान 10 गावांमधील प्रत्येकी 25 शेतकऱ्यांशी चर्चा करावी। अतिवृष्टीची मदत शेतकऱ्यांना मिळाली की नाही मिळाली याची माहिती संलग्नित करून पाठवावी। मदत वाटपाची आकडेवारी व प्रत्यक्ष शेतकऱ्यांना मिळालेली मदत याची पडताळणी आम्ही करत आहोत असे जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सांगितले। मित्रांनो, आता ॲग्रीस्टॅग म्हणजे नेमकं काय? तर ॲग्रीस्टॅग ही शेतकऱ्यांची डिजिटल ओळख प्रणाली असून प्रत्येक शेतकऱ्याला एक युनिक फार्मर आयडी दिला जातो। या आयडीद्वारे विविध सरकारी योजना, अनुदान व भरपाई थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होते। यामुळे प्रक्रियेत पारदर्शकता वाढते आणि लाभ सुलभतेने पोहोचतो।